नमस्कार मित्रांनो, आणखी एका ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आता आपण पोहोचलो आहेत श्री क्षेत्र कपिलधारा धबधबा आणि इथे एक मठ आहे. ह्या मठाबद्दल आपण बघूयात आणि इथल्या धबधब्याचे पण आनंद घेऊयात. तर सुरुवात तुम्हाला बघूया नाला आहे धबधबाने, तिकडूनच पाणी येतं, त्या साईडला धबधबा आहे. तर आता तुम्हाला एंट्री दाखवली, पूर्ण डोंगरा आहे, पूर्ण हिरवळ आहे, होऊ शकतं तुम्ही चारी बाजूला. तर आपण आता जाऊयात, बघू आत कसं काय नाही. तर अजून आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. तुम्हाला इथलं निसर्ग दाखवतो, तेवढं मोठमोठे डोंगर आहेत, त्या चारी बाजूने डोंगर आहेत, त्या डोंगरच्या खाली आम्ही. तर असं वाटत असं मान दुखू लागलं, वर व्यवस्था एवढं वरती डोंगर आहेत, तेवढं आत आम्ही एकदम चारी बाजून डोंगरच्या मधोमध आम्ही दाखवतो तुम्हाला. इकडे डोंगर आहे, इकडे डोंगर आहे, इकडे डोंगर आहे, तिकडे सगळ्यालाच डोंगर आहे ते. हा हा, कुठं आलो काय नेमकं इथं? आम्हीच पहिली आता आम्ही पण आम्हाला जेवढं माहिती होईल तेवढं तुम्हाला सांगत राहतो. मन्मथ स्वामी देवस्थान आहे, त्यालाच ओम नमः शिवाय. आपण देवस्थान बघितलं, देवस्थान एकदम सुंदर आहे, व्यवस्थित आहे. जायचं आपल्याला आत, पण इथेही एंट्री नाही आपल्याला, म्हणजे फोटोग्राफीला आत एंट्री नाही, बाहेरून आपण बघू शकतो. आता तुम्हाला एकदम महत्त्वाचं म्हणजे कसं, खास ज्यासाठी आपण एवढं उत्साह होतो ना, त्या गोष्टीसाठी आपण इथं आलेलो आहे. तर आता थोडक्यात तुम्हाला दाखवतो आणि बघा आणि आपली डोळ्याचे आनंद पूर्ण करा. बघितलं का मित्रांनो, इथंही नाराज झालो आपण. सॉरी, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नाराज करतोय. इथंही काहीतरी ॲक्सिडेंट झाला की असं मला वाटतं, त्यामुळे इथं बंद केलं. नाहीतर आधी चालू होतं इथं, ठीक आहे. तर इथंही आपल्याला धबधब्यात एन्जॉय करता आलं नाही, फक्त बघून फोटो काढून थोडंच बघता आलं आणि फक्त डोळ्याचे स्वप्न पूर्ण करता आलं, एवढंच करता आलं, बाकी काहीच नाही करता आलं. कारण या इथं तरी आपण भेटायचं लय खूप प्रयत्न करणार होतो, चांगले शूट घेणार होतो, चांगले फोटो घेणार होतो तिथे, पण ते पण नाही घेऊ शकलो. आणि एन्जॉय करणार होतो ते पण नाही करू शकलो, कारण तिथेही बंद केलेलं आहे, तिथेही आत एंट्री नाही आहे. आधी होतं तिथं लिहिलेलं वगैरे बघितलं, महिलांसाठी वेगळं आणि पुरुषांसाठी वेगळं, चेंजिंगसाठी पण तिथं बॅरिकेड असे चौकन हे केले होते. तिथेही आपल्याला आता तिथं जाता येत नाही, असं सगळं करणं बाजूनं बंद करून ठेवलेले आहे ते. तर आता इथेही बघू, इथं कुठं छोटं आहे म्हणून म्हणतात, बघू तिथं असेल तर ठीक आहे, नसेल तर बघू काय होतं. तर मित्रांनो, इथून बाहेर तर पडलेलं आहे एक मस्त छान चांदीचं कवर आहे, एक लिंग आहे तिथं, खूप सुंदर लिंग आहे. दर्शन पण घेतलं इथं, आपलं फोटो काढायला आपल्याला परमिशन दिले म्हणून आत गेलो परत. फक्त इथं धबधब्यापाशी जायला परमिशन नाही, कोणालाच परमिशन नव्हतं, फक्त बाहेरूनच बघितलं. पण खूप सुंदर धबधबा होतं, 2 धबधबे होते, खूप सुंदर, म्हणजे काय पाण्याचा धबधबा खूपच टेन्शन. तर आता तिथून बाहेर पडलोय, तर कुठे कोणी म्हणतं इथं कुठं जवळ छोटंसं धबधबा आहे पाण्याचं, तर बघू तिथं असेल तर करू, नसेल तर आपण तुम्हाला सांगेल पुढं काय करायचं, ठीक आहे. तर मित्रांनो, शोधून अंधार पडू लागला, तर इथं का दुसरं छोटावाला धबधबा कुठं दिसलं नाही, त्यामुळं तर इथंच आपण थांबूयात. इथंही आपलं नाराजगी झालेली आहे, कारण काय मला कळेना, सगळीकडे धबधबाच्या साईडला जाण्यासाठी सगळीकडे बंदच केलेले आहेत, निर्बंधच लावलेले आहेत. काय कळेना, लोक जातात धबधब्यासाठी आणि धबधबा बघण्यासाठी, थोडं त्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी जातात, पण त्यामध्ये आत एंट्री सोडणार, निर्बंधच लावून सगळे बंद बंद बंद, म्हणजे काहीतरी नियमच लावून ठेवलेले आहेत, सोडणार त्यांच्या मनावर येईल तेव्हाच तसं करू लागलेत. काय ट्रिपला जावं का नाही असं झालेलं आहे.
ठीक आहे, जाऊ दे. इथे नाराज झाले, पण बाकीचं थोडंसं बघण्यासारखं होतं. डोंगरवादी जणू काय आपलं एक थोडंसं कोकणात आल्यासारखं वाटलं. चारी बाजू डोंगर वगैरे असल्यासारखं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा. आणि चला आता भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत धन्यवाद. आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. असंच आपले व्हिडिओ येणार आहेत. ट्रॅव्हलिंग अँड फूड सिरीजचे व्हिडिओ कंपल्सरी येणारच आहे ती. तर भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.